नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल आता हाती येतो आहे आणि बारामतीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विक्रमी मताधिक्य घेऊन विजयाकडे वाटचाल करतायत. पण जी महत्वाची बातमी किंवा महत्वाची माहिती ही आता हाती आलेली आहे, त्यानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय कर्डिले हे विजयी झालेले आहेत. 1,00,000 मतांच्या फरकाने अक्षय कर्डिले हे विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना केवळ 30,000 इतकीच मतं मिळाल्याची माहिती आता हाती येत आहे. 26 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या फेऱ्यांमध्ये 1,34,446 मतं ही अक्षय कर्डिले यांना मिळालेली होती, तर 29,961 मतं ही गोविंद मोकाटे यांना मिळालेली आहे. आणि जवळपास 1,00,000 पेक्षा जास्त मताधिक्याने अक्षय कर्डिले हे विजयी झालेले आहेत. पण बेसिकली आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची की राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राहुरीमध्ये पराभव का झाला. राहुरीमध्ये असं काय घडलं की शरद पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीमध्ये शरद पवार गटाने उमेदवार दिलेला नव्हता, तिथे काँग्रेसने उमेदवार दिला, त्या काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली. पण राहुरीमध्ये इंटरेस्टिंगली राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार देणार हे जवळपास निश्चित होतं, कारण हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला होता आणि पूर्वी तिथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे या मतदारसंघातून आमदार आलेले होते आणि ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री सुद्धा होते. त्यामुळं भाजपा आमदार आणि दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली, तिथे निवडणूक जाहीर झाली, तिथे प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं. पण एक प्रकारे प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेमुळे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्याला कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता प्रामुख्याने शरद पवार गटाचा या राहुरीच्या निवडणुकीमध्ये पराभव का झाला, अक्षय कर्डिले विजय का झाले, अक्षय कर्डिलेंच्या विजयासाठी कुठकुठली कारणं ही महत्वाची ठरली, भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये कसा जोर लावलेला होता, गोविंद मोकाटे ज्यांना शरद पवार गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं त्यांचा किती इम्पॅक्ट पडला, किती प्रभाव पडला, कुठे शरद पवार गटाचं चुकलं, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाची भूमिका याच्यामध्ये प्राजक्त तनपुरे होती, कारण त्यांच्या भूमिकेमुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं. जर आपल्याला या निवडणुकीमध्ये उतरायचं असेल तर मग प्राजक्त तनपुरे हेच उमेदवार असायला हवे असं काही शरद पवार गटातील नेत्यांचं म्हणणं होतं. पण प्राजक्त तनपुरे यांना ही निवडणूक लढायची होती, परंतु त्यांनी तुतारीवर लढायला एक प्रकारे असमर्थता दाखवलेली होती. अपक्ष लढण्याची भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली होती, म्हणजे तनपुरेच्या कार्यकर्त्यांनी. पण ऐन वेळेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तिथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा अन्य स्थानिक नेते असतील, ते थेट प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयामध्ये गेले, त्यांनी त्यांना गळ घातली आणि असं म्हणतात की त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं करून देण्यात आलं आणि त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली. त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गट हा तनपुरेंच्या भूमिकेमुळे सुद्धा या निवडणुकीमध्ये बॅकफुटवरती गेला आणि बॅकफुटवर गेल्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाला ऐन वेळेला उमेदवार शोधाशोध करावी लागली उमेदवाराची. मुंबईतून 2 एबी फॉर्म राहुरीमध्ये पाठवण्यात आलेले होते. एक प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी होता अर्थातच, दुसरा होता गोविंद मोकाटे यांच्यासाठी. आता गोविंद मोकाटे हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. जर त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, म्हणजे तिन्ही पक्षांनी जर पाठिंबा दिला, तर निवडणूक लढायला ते तयार होते अशी त्यांची भूमिका सुद्धा होती. पण ज्या वेळेला तनपुरेने अर्ज मागे घेतला, शरद पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता, अशा वेळेला गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली. तुतारी या चिन्हावरती ते लढले. आता याच्यामुळे काय झालं, अक्षय कर्डिले यांना या निवडणुकीत मोठा फायदा झाला. म्हणजे सुरुवातीपासून जे सांगण्यात येत होतं की अक्षय कर्डिले यांच्यासाठी सहानुभूती हा प्रचंड महत्वाचा मुद्दा आहे. पण दुसरीकडे असंही सांगण्यात येत होतं की अक्षय कर्डिले हे नौके आहेत, त्यांना राजकारणात कुठलाही अनुभव नाहीये. तुलनेत शिवाजीराव कर्डिले जे त्यांचे वडील होते त्यांचा अनुभव कमी आहे, त्यांची कनेक्टिव्हिटी कमी आहे, अशा प्रकारचे सुद्धा दावे सोशल मीडियावरती किंवा राजकीय नेत्यांनी सुद्धा केलेले होते. पण आता ज्यावेळेला राहुरीचा निकाल हाती येतो आहे, 1,00,000 मतांपेक्षा जास्त मतांनी अक्षय कर्डिले यांनी विजय मिळवलेला आहे. 30,000पेक्षा जास्त मतं ही गोविंद मोकाटे यांना मिळालेली नाहीये. म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे हे पराभूत झालेले असले तरी सुद्धा त्यांनी 1,00,000च्या वर मतं ही मिळवलेली होती. या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मात्र फार कमी मतं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अक्षय कर्डिले यांच्या विजयामध्ये एक प्रकारे इम्पॅक्ट ठरू शकतं ते म्हणजे भारतीय जनता पार्टीने राहुरीच्या निवडणुकीमध्ये लावलेला प्रचंड जोर. म्हणजे राहुरीमध्ये
तुम्ही बघा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विखे पाटलांकडे सुद्धा या निवडणुकीची विशेष जबाबदारी देण्यात आलेली होती. राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करत होतेच, पण सुजय विखे पाटील यांनी सुद्धा राहुरीमध्ये दौरे केले, स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, मतदारांसाठी त्यांनी गाठीभेटी घेतल्या, पदाधिकाऱ्यांशी बोलणं केलं. आणि एक प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यातली जी भारतीय जनता पार्टी आहे त्यातले सगळे नेते असतील, काही प्रमाणात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा प्रयत्न केला अक्षय कर्डिले यांच्यासाठी. पण राज्य पातळीवरचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते होते, म्हणजे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने स्टार प्रचारकांची ही एक यादी बनवलेली होती. त्या स्टार प्रचारकांनी सुद्धा राहुरीमध्ये येऊन प्रचार केलेला होता. त्यामुळं, आणि खास करून मी ज्यांचा उल्लेख करतोय, प्राजक्ता तनपुरे यांनी ज्यावेळेला माघार घेतली त्यावेळेला त्यांचं, मी जसं म्हटलो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तनपुरेंचं बोलणं करून देण्यात आलं आणि त्यानंतर तनपुरेंनी माघार घेतली. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक फार सिरियसली घेतलेली होती आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 26व्या फेरी अखेरची आपल्याला अपडेट्स आपल्या हाती आलेली आहे आणि त्यामध्ये अक्षय कर्डिले यांना 1,34,446, गोविंद मोकाटे यांना 26,961 आणि जवळपास 1 लाखांच्या अधिकच्या फरकाने अक्षय कर्डिले यांनी विजय मिळवलेला आहे. बारामती बद्दलची थोडीशी अपडेट सुद्धा मला तुम्हाला द्यायची आहे. हे बघा, आता हे निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे, म्हणजे आपले जे रिपोर्टर्स आहेत तिथले रोहित वाळके अहिल्यानगरचे, ते तर आपल्याला अपडेट देत आहेतच, पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय सुरू आहे, तिथे कुठले अपडेट्स आहेत ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचे. तर राहुरीची जी अपडेट्स आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार, तर 27व्या फेरीपर्यंत राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 1,39,561 मतं मिळालेली आहेत आणि 1,02,070 एवढ्या मतांनी अक्षय कर्डिले हे आघाडीवर आहेत इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार. 27,471 एवढी मतं ही गोविंद मोकाटे यांना मिळालेली आहेत आणि ते 1,12,070 मतांनी ते पिछाडीवर आहेत. म्हणजे जवळपास 1.25 लाखांच्या आसपासची काय लीड आपण ज्याला म्हणूयात ते अक्षय कर्डिले हे बाळगून आहेत. अर्थात 27व्या फेरीनंतर किंवा काही आता थोड्या वेळाने त्यांना अधिकृतरित्या विजय घोषित करण्यात येईल. पण आमच्याकडे जी माहिती आहे, अक्षय कर्डिले हे 1 लाख मतांपेक्षा अधिकच्या फरकाने विजयी झालेले आहेत. आता दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे बारामतीचा, कारण बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या विक्रमी, म्हणजे देशामध्ये जे काही आमदार विक्रमी मतांनी निवडून आलेले आहेत त्या आमदारांच्या टॉप 5 मध्ये सुनेत्रा पवार यांचा समावेश होईल. अशा प्रकारचं मताधिक्य हे सुनेत्रा पवार यांना मिळण्याची शक्यता आहे, कारण 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य हे आतापर्यंत सुनेत्रा पवार यांना मिळालेलं आहे. 2,08,000 एवढं त्यांचं मताधिक्य झालेलं आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे. 15 ते 16 फेऱ्या तिथे झालेल्या आहेत आणि जवळपास 7 ते 8 फेऱ्या किंवा मतमोजणीच्या फेऱ्या अजून तिथे बारामतीमध्ये होणं बाकी आहे. त्यामुळं सुनेत्रा पवार यांच्यासाठी म्हणजे जवळपास आता त्यांना विजयीच घोषित केलं जाईल. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर 13 फेऱ्यांची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांना 1,12,368 मतं मिळालेली आहेत. ते 1,11,977 मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे तो राष्ट्रीय समाज पार्टी, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा उमेदवार आहे. त्याला 391 मतं मिळालेली आहेत. म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार असेल त्याला केवळ 391 मतं मिळालेली आहेत, कारण काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये माघार घेतलेली होती बारामतीमध्ये. त्यामुळे एकतर्फी लढाई ही बारामतीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बारामतीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की आपण उमेदवार द्यायला पाहिजे, पण उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ज्या पद्धतीने राजकीय हालचाली झाल्या किंवा एक प्रकार राजकीय दबाव काँग्रेसवरती आला, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं, सुनेत्रा पवारांचं बोलणं झालं, त्यानंतर त्यांनी उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतलेला होता. पण तरी सुद्धा काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतलेला असला, तिथले त्यांचे उमेदवार होते आकाश मोरे, पण तरी सुद्धा अनेक अपक्ष उमेदवार होते, अनेक छोटे मोठे पक्षातले उमेदवार होते, त्यांनी तिथे उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले नव्हते. परिणामी बारामतीमध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी मोठ्या फरकाने बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मी तुम्हाला आमचे जे रिपोर्टर्स आहेत ग्राउंडवरचे ती जी माहिती देत आहेत ती सुद्धा तुम्हाला सांगतो आहे आणि इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जी माहिती दिली जाते त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला देतो आहे. आता हे बघा, 26वी फेरी राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये 26व्या फेरीचे सुद्धा अपडेट्स आपल्या समोर आलेले आहेत.
एकूण 27 फेऱ्या या राहुरीमध्ये होणार आहेत आणि त्यामध्ये 26व्या फेरीमध्ये सुद्धा अक्षय कर्डिले हे पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 1,29,531 मतं ही अक्षय कर्डिले यांना आहेत, तर 26,286 मतं ही गोविंद मोकाटे यांना आहेत. 4,915 मतं 26व्या फेरीमध्ये म्हणजे सेकंड लास्ट फेरीमध्ये ही अक्षय कर्डिले यांना मिळालेली आहेत, 675 मतं ही गोविंद मोकाटे यांना मिळालेली आहेत. म्हणजे दारुण पराभव हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झालेला आहे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये. तर आता हे बघा, सगळ्यात महत्वाची बातमी बारामतीतून सुद्धा येते. आमचे तिथले रिपोर्टर्स वसंत मोरे माहिती देत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार या 2,18,930 एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झालेल्या आहेत. म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1,65,000 मतांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केलेला होता. आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांनी 2,18,930 मतांनी विजय मिळवलेला आहे. म्हणजे 2.25 लाख मतांच्या आसपास एवढी मताधिक्य आपण ज्याला म्हणूयात त्यांनी विजय मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 1 लाख पेक्षा जास्त मतं ही अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आहेत आणि त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. पण या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो की जर प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवली असती, त्यांनी माघार घेतली नसती, तर मग कदाचित ही शरद पवार गटासाठी ही निवडणूक फायटिंग टोटल ठरली असती का? या निवडणुकीमध्ये ते लढू शकले असते का? हा सुद्धा मुद्दा आहे. कारण शरद पवार गटाकडून या निवडणुकीमध्ये एक प्रकारे मतदारांची किंवा उमेदवारांची चाचपणी करण्यात येत होती की कुठला उमेदवार हा कर्डिलेंना टक्कर देऊ शकतो. हाच म्हणजे मुद्दा होता की ज्या वेळेला तनपुरेंनी माघार घेतली त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते, तनपुरेंचे कार्यकर्ते कुणाचं काम करणार याबद्दल सुद्धा एक प्रकारे तर्कवितर्क लावले जात होते. आपल्या मुंबई तकला सुद्धा प्राजक्त तनपुरे यांनी मुलाखत दिलेली होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना मी हाच प्रश्न विचारलेला होता की तुम्ही माघार घेतलेली आहे पण आता या निवडणुकीमध्ये तुमचे कार्यकर्ते कोणाचं काम करणार? त्यावेळेला त्यांनी मी कार्यकर्त्यांशी बोलून बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन अशा प्रकारचं विधान केलेलं होतं. पण त्यांनी स्पष्ट मी शरद पवार गटाला पाठिंबा देईल म्हणजे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला की अक्षय कर्डिलेंना पाठिंबा देईल याच्याबद्दलची स्पष्टता दिलेली नव्हती. पण ज्या वेळेला राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहुरीमध्ये गेले प्रचार करायला, त्या दिवशी प्राजक्त तनपुरे ठरवणार होते की पाठिंबा द्यायचा कुणाला. पण तोपर्यंत सुद्धा प्राजक्त तनपुरे यांनी अधिकृतरित्या पाठिंबा कुणाला द्यायचा याच्याबद्दलची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणाचं काम केलं एक प्रकारे हे सुद्धा आता निकालातून स्पष्ट झालेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतीय जनता पार्टीने त्यांना एक प्रकारे रिच आउट केलं, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागण्या ज्या होत्या की म्हणजे के रेंजचा जो प्रकल्प असेल त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत किंवा शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे, सिंचनाचे प्रश्न असतील, अशा अनेक गोष्टी त्यांनी मांडलेल्या होत्या की ज्या राहुरीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या होत्या. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एक प्रकारे त्यांच्या मागण्यांवरती विचार केला, त्यांना आश्वासित केलं. दुसरा महत्वाचा मुद्दा, जे 2 कारखाने राहुरीमध्ये आहेत म्हणजे एक वांबुरीचा कारखाना आहे आणि एक राहुरीचा कारखाना आहे, हे दोन्ही राहुरीचे कारखाने प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित आहे आणि दोन्ही कारखाने अडचणीत आहेत. म्हणजे त्यातला एक कारखाना बंद आहे आणि एक सुरू आहे. पण या दोन्ही कारखान्यांना आता आर्थिक सहाय्य हे दिलं जाईल किंवा कर्ज दिलं जाईल अशा प्रकारची भूमिका स्थानिक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली होती. त्यामुळं त्यांनी माघार घेतल्यामुळं, तनपुरेंनी माघार घेतल्यामुळं त्यांच्या कारखान्यांना अर्थसहाय्य शासनाकडून केलं जाईल का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये कॉमेंट जर आपण बघितलं तर एक मानसिंग जाधव नावाचे आपले प्रेक्षक ते म्हणतात वॉशिंग मशीन, ते कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणतायत ते आपल्याला लक्षात येत नाही. कारण आज ज्या पद्धतीने पश्चिम बंगालचा निकाल आलेला आहे, तामिळनाडूचा निकाल आलेला आहे, केरळमचा निकाल आहे, पॉंडिचेरीचा निकाल आहे, आसामचा निकाल आहे, या पैकी 3 राज्यांमध्ये आता पूर्णतः सत्ता पालट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आसाम असं एकमेव राज्य आहे की जिथे सरकार हे कंटिन्यू झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये थलपती विजय जो तमिळ सुपरस्टार आहे त्याचा पक्ष तिथे विजय झालेला आहे आणि एआयडीएमकेने सुद्धा मुसंडी मारलेली आहे. डीएमकेला अर्थातच मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या पक्षाला मोठा धक्का तामिळनाडूमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आसाममध्ये सुद्धा हिमंता बिस्वा शर्मा यांचं सरकार पुन्हा एकदा आता स्थापन होणार आहे. भारतीय जनता पार्टीचं, काँग्रेसचा सुद्धा तिथे पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी निवडणूक झाली आहे बंगालमध्ये,
ममता दिदी म्हणजे तृणमूल काँग्रेस ह्या पक्षाने सुद्धा या पक्षाचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. 94 जागा त्या पक्षाला मिळत आहेत आणि 150 पेक्षा जास्त जागांवरती भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण साधारण मी तुम्हाला ज्या देशामध्ये जो काही निकाल लागलाय त्याच्याबद्दलचं चित्र सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राबद्दल आपल्याला खास करून या व्हिडिओमध्ये बोलणं गरजेचं होतं, कारण बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय झालाय आणि काय म्हणतात त्याला, राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचा सुद्धा विजय झाल्याचा पाहायला मिळतं. आणि हे दोन्ही नेते 1,00,000 मतांपेक्षा अधिकच्या मतांनी विजय झालेत. 2,18,000 मतांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विजय झाल्यात, तर 1,00,000च्या मतापेक्षा जास्त मतांनी अक्षय कर्डिले हे विजयी झालेले आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं की शरद पवार गटाचं राहुरीमध्ये काय चुकलं? उमेदवार देण्यामध्ये काही त्यांनी गडबड केली का? गोविंद मोकाटे ज्यांनी या निवडणुकीमध्ये 30,000 मतं मिळवण्यात त्यांना यश आलं. मागच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला 1,00,000 मतांपेक्षा जास्त मतं या निवडणुकीमध्ये मिळालेली होती. त्यामुळं तिथं त्यांचं काही चुकलं का? शरद पवार गटाला का पराभव या निवडणुकीमध्ये स्वीकारावा लागला? भारतीय जनता पार्टीला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये कुठला राहिला ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे मतं मांडू शकता. आजच्या सगळ्या निकालाच्या संदर्भात म्हणजे बारामती असेल, राहुरी असेल किंवा देशातल्या इतर विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात तुम्ही मुंबई तकच्या लाईव्ह सेक्शन मध्ये जर गेलात तुम्हाला सगळे लाईव्ह अपडेट्स पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ सेक्शन मध्ये जर गेला तर तुम्हाला या संदर्भातले विश्लेषणात्मक किंवा अनेक वेगवेगळ्या अँगलने बनवलेले व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात.